मित्रांनो, शेती एक शास्त्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, व्हिडिओवर आल्याच्या नंतर आपण चॅनलला सबस्क्राईब करून ठेवलं पाहिजे. व्हिडिओ आवडल्यानंतर व्हिडिओला लाईक केलं पाहिजे आणि व्हिडिओ शेअर सुद्धा केला पाहिजे. मित्रांनो, आपण जो विषय घेतलेला आहे तो आपण थंबनेल बघून इकडे आला असाल. तो व्हिडिओ म्हणजे आहे की खरोखर आता कोणतं पिकं लागवड केल्याच्या नंतर त्यातून आपल्याला चांगलं आर्थिक उत्पादन भेटू शकतं. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जगातील असा कोणताही व्यक्ती नाही की तो शेतीतील ॲक्च्युअल हमी भाव किंवा चांगल्या रेटचा अंदाज देऊ शकतो असं सध्या तरी कोणी नाही. त्याचं कारण सांगतो, आवक वाढली की रेट पडतात, हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण एक गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे. शेती करत असताना स्थानिक बाजारपेठा किंवा आपल्या लोकलचे बाजारपेठा, त्यानंतर आपल्या आजूबाजूला असलेली मोठी बाजारपेठ, त्यानंतर रोपवाटिका, नर्सरी, या सगळ्यांचा अंदाज बांधून आपण पिकांची लागवड केली पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण की याच्याशिवाय आपल्याला अंदाज कळू शकत नाही की समोर कोणत्या पिकाला किती भाव भेटणार आहे. तर ठीक आहे, आपण आता मुख्य विषयाकडे वळू. मित्रांनो, एक गोष्ट बघितली आपण तर जानेवारीच्या एंडिंगपासून आंबा मोहर काढायला सुरुवात करतो. म्हणजे आंब्याचा ताण उठून आंब्याला फुलोरा येण्याचे तो काळ असतो. आणि या काळामध्ये आपण जर बघितलं तर कोथिंबिरीसारखं पीक ऑटोमॅटिकली पिवळं पडतं. हा बऱ्याच जणांचा अनुभवही असेल किंवा निरीक्षण द्यायचं असेल किंवा जे नेहमीच भाजीपाला ही पिकं करतात त्यांना हा अनुभव आहे. तर या काळामध्ये आपण जर आपल्या कोथिंबिरीची क्वालिटी जर चांगल्या प्रकारे जर राखली तर 100% सांगतो आपण या काळामध्ये चांगल्या प्रकारची कोथिंबिरीची रेट. मित्रांनो, इथून पुढे उन्हाळ्यामध्ये कोथिंबिरीसारखं मेथीसारखी भाजी आहे तर याला चांगले रेट सापडतात. याचं कारण आहे की ह्या ओपन आपण शेडनेटमध्ये ह्या चांगल्या प्रकारे आहेत, परंतु ओपन तसे येत नाहीत कारण की टेम्परेचर हाईच असतं. पुन्हा हलक्या जमिनीमध्ये येत नाहीत कारण की पाण्याचा जलद निचरा होतो, त्यामुळे त्यांचं क्वालिटी मेंटेन राहत नाही. त्यामुळे चांगली जमीनसुद्धा याला उन्हाळ्यामध्ये आपल्याला निवडावी लागते. तर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण चांगल्या प्रकारे याच्यातून उत्पादन घेऊ शकतो. भाजीपाला पिकामध्ये कंटिन्युटी असणे गरजेचे आहे कारण की सलगता, सातत्य असणं गरजेचं आहे. सातत्याच्या व्यतिरिक्त आपल्याला कुठेही 1 रुपयाही नफा भेटणार नाही, हे वास्तव आहे आणि आपण समजलं पाहिजे. तर मित्रांनो, आपण एका एकरामध्ये जवळपास 10 ते 20 हजार रुपये गुंतवणूक करून 40 दिवसामध्ये कोथिंबिरीतून कमीत कमी 1 लाख रुपयाची आपण त्याच्यातून मिळकत मिळू शकतो आणि ते सहजरित्या मिळू शकते. म्हणजे फार मोठे काही कष्ट नाही, काही नाही. एक चांगल्या प्रकारचे ह्युमिक आपण जर पाण्यावाटे जर कोथिंबीरपर्यंत पोहोचवलं तर कोथिंबीरीची क्वालिटी मेंटेन राहते. अनेक जण देशीचा वापर करतात, ठीक आहे, चांगले आहे. मित्रांनो, काहीही करा पण क्वालिटी करा, कारण की आपल्याला माहीत आहे आपण कितीही सेंद्रिय काही पिकवलं तर लोक त्याला 2 रुपये भाव शिल्लक देत नाही आणि हिथंच शेतकऱ्याचं मन आहे. त्याच्यामुळं क्वालिटी मेंटेन ठेवा. 4 पैसे शिल्लक खर्च झाले तरी चालतील, परंतु चांगल्या क्वांटिटीला आजही मार्केटमध्ये महत्त्व आहे, हे आपण विसरून चालणार नाही. नक्कीच आपण पुढचा प्लॅन कोथिंबिरीचा केला पाहिजे. तर कोथिंबिरीच्या अनेक जणांचा प्रश्न असतो की आपण कोथिंबिरीच्या व्हरायटी कोणत्या वापरल्या पाहिजे. मित्रांनो, आपण कोणत्या मार्केटला कोथिंबीर घालतो याच्यावरती फार डिपेंड असतं बघा. कारण की लोकल मार्केट जे ग्रामीण भागातून ज्या ठिकाणी आठवडे बाजार भरतो तर त्या ठिकाणी गावरान कोथिंबीरीला मागणी असते. त्यानंतर आपण जर बघितलं तर मोठमोठाले शहरं असतील, आपण शहरामध्ये जर माल पोहोचवत असाल तर आपण हायब्रिड कोथिंबीर सुद्धा वापरू शकतो. कारण की त्याचा एक फायदा आहे बघा, की कोथिंबीर कापणी करून सुद्धा आपल्याला विक्री होता येते आणि
बियाण्याचा खर्च वाचतो. आपल्याला खर्च सुद्धा मेंटेन करता आला पाहिजे. परत सांगतो, चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. नक्की आपल्याला याचा फायदा होईल. जय हिंद.